नमस्कार मित्र हो. मी डॉक्टर चिनू अगरवाल. मी तुम्हा सर्वांना भेटायला आलीये. आज आपल्या सिरीजची थर्ड मूवी आहे. थर्ड वीकची मूवी जिज्ञासा. तिचं इंट्रोडक्शन तुम्हा लोकांना देणार आहे. जिज्ञासा म्हणजेच क्युरिओसिटी. आपल्या देशामध्ये सायकोलॉजीमध्ये हल्लीच्या काळात क्युरिओसिटीवर भरपूर रिसर्च होतोय. आणि माहितीये त्यामध्ये काय समोर येतंय? त्यामध्ये हे समोर येतंय की क्युरिओसिटी शिवाय कोणतीही गोष्ट शिकणं अतिशय अवघड आहे. आता अशी चर्चा सुरू आहे की क्युरिओसिटी माइंडला कल्टिवेट करणं गरजेचंच आहे. एक जॅपनीज व्यक्ती आहे शुनरुयू सुझुकी, ज्यांचं म्हणणं आहे क्युरियस माइंडला त्यांनी नाव दिलंय बिगिनर्स माइंड. बिगिनर्स माइंड कसा असतो? जसं की एक लहान मूल आहे. तो प्रत्येक गोष्टीला एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक वस्तू हातात घेऊन ती त्याला बघायची असते की हे काय आहे, आणि जेव्हा काहीच लक्षात येत नाही तेव्हा तो ती सरळ तोंडात टाकतो आणि टेस्ट घेऊन माहीत करायचा प्रयत्न करतो. त्याच्या मनात आधीपासून काहीच धारणा नाहीये, प्रेज्युड्यूस नाहीये. एखाद्या वेळेस जर आपण त्याला लिंबू चाखवतो तर पहिल्यांदा लिंबाची चव घेऊन त्याचे एक्सप्रेशन असे असतात, कारण त्याने आधीच लिंबाची चव अँटिसिपेट केलेली नसते. शुनरुयू सुझुकी असे म्हणतात की क्युरियस माइंड जेव्हा आपण डेव्हलप करतो तर तेव्हा आपल्याला फक्त चांगल्या प्रकारे स्पीड लर्निंगच होत नाही, तर आपण अतिशय रिलॅक्स्डही राहतो, शांतही राहतो. हीच क्युरिओसिटी आपल्याला कधी-कधी संकटात पाडू शकते. जर आपण ज्या वेळेस अगदी अतिशय एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला माहीत करण्याची गरज नसते किंवा त्या गोष्टीबद्दल माहिती मिळून काहीच फायदा होणार नाहीये, तेथे देखील खूप जास्त आपण माहिती करण्याचा प्रयत्न करतो, तर कधी-कधी आपण ट्रबलमध्येही संकटातही पडू शकतो. याच सगळ्या गोष्टींना आपण या वीकमध्ये शिकूयात, समजूयात. क्युरिओसिटी डेव्हलप करता येऊ शकते का? ही लहान मुलांमध्ये जास्त असते का? की ही मोठ्यांमध्ये जास्त प्रमाणात असते? ही कल्टिवेट करण्याचे बेनिफिट्स काय असतात? एका चित्रपटाद्वारे अतिशय मनोरंजक मार्गाने आपण हे शिकूयात. या मूवीमध्ये एक मुलगा आहे जो खूप ब्रिलियंट आहे, इंटेलिजंट आहे, आणि त्यासोबतच तो खूप जिज्ञासू आहे, खूप क्युरियस आहे. त्याच्या मनाला अनेक प्रकारचे प्रश्न पडतात, आणि क्युरियस लोकांच्या मनाला प्रश्न पडणे अतिशय सामान्यशी नॉर्मलशी गोष्ट आहे. पण त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरं मिळतात का? आणि तो त्याच्या या क्युरिओसिटीमुळे युजफुल होतो की हार्मफुल होतो लोकांसाठी? जेव्हा तुम्ही मूवी बघाल ना तेव्हाच तुम्हाला माहीत होईल. आणि याच्या सोबतच मूवीच्या आधी आणि नंतर जेव्हा तुम्ही एक्सरसाइजेस करणार तेव्हा तुम्हाला खूप मज्जा येईल. सो वेलकम टू द थर्ड वीक ऑफ क्युरिओसिटी अँड अपडेट मी ऑफ युअर ॲक्टिव्हिटीज. थँक यू सो मच.